एका गावामध्ये राहणारी एक 19 वर्षीय तरुणी होती आणि त्या तरुणीला दुसऱ्या गावामध्ये राहणारा जो तरुण होता तो मोठ्या प्रमाणात आवडत होता। मग या दोघांचं एकमेकांशी ओळख झाली, मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। या दोघांचं बोलणं फोनवर मोठ्या प्रमाणात वाढलं। आता यांचं प्रेम एकमेकांप्रती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की यांना एकमेकांशिवाय राहवत नव्हतं, एकमेकांशिवाय करमत नव्हतं। मग या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण मात्र घरच्यांचा या लग्नाला जोरदार विरोध होता। मग या दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय सुद्धा घेतला। हे दोघं जण पळून सुद्धा गेले आणि लग्न सुद्धा केलं। लग्न करून वापस आले, एका ठिकाणी राहू लागले आणि एका ठिकाणी राहत असताना तो जो नवरा आहे तो काही कामानिमित्त घराबाहेर गेलेला होता आणि त्या ठिकाणी ती जी तरुणी होती पळून गेलेली, तिची आई आणि तिचा भाऊ तिच्या घरामध्ये आल्या आणि घरामध्ये आल्यानंतर सुरुवातीला तिच्या आईनं तिचे पाय पकडले आणि पाय पकडल्यानंतर त्या आईनं तिच्या मुलीला पाय धरून जमिनीवर आपटलं आणि घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आहे आपल्या महाराष्ट्रातीलच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जे गाव आहे गोयगाव, या गावामध्ये घडलेली। ज्या पद्धतीनं काही वर्षांपूर्वी एक मराठी चित्रपट आला होता सैराट नावाचा, ते सैराट चित्रपट मराठी फिल्मसृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात हिट ठरला, सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटसुद्धा ठरला। कारण की त्या चित्रपटामध्ये काय दाखवलं होतं, पिक्चर समाप्ताची वेळ जे दाखवलं होतं, जे दृश्य होतं की ती जी हिरोईन आहे ती किचनमध्ये काम करत असते, तिचा भाऊ त्या ठिकाणी येतो आणि तिचा भाऊ त्या ठिकाणी येऊन किचनमध्ये जाऊन त्या हिरोईनची हत्या करतो, तिला ठार करतो आणि त्या ठिकाणावर निघून जातो। आणि मग ती जो छोटा मुलगा असतो त्या हिरोईनचा तो रक्ताच्या पावलाने चालत चालत येतो आणि पिक्चर संपतो। हे सैराट पिक्चरमध्ये आपण सीन पाहिलेला आहे, अगदी त्याच पद्धतीचा सीन आणि त्याच पद्धतीची घटना या वैजापूर तालुक्यामध्ये 2021ला 5 डिसेंबरला घडली होती। आता तारीख होती 5 डिसेंबर 2021ची आणि या गावामध्ये राहणारी तरुणी होती किशोरी नावाची। किशोरी नावाची तरुणी ही 19 वर्षीय होती आणि हिचं लाडगाव येथील अविनाश नावाच्या तरुणासोबत प्रेम प्रकरण जुळलं होतं आणि प्रेम प्रकरण जुळल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णयसुद्धा घेतला होता। मग यांना घरच्यांचा विरोध असल्यामुळे यांनी जून 2021मध्ये पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हे पुण्यामधील आळंदीमध्ये सुद्धा गेले। आळंदीमध्ये जाऊन यांनी लग्नसुद्धा केलं। आता लग्न केल्यानंतर हे दोघं जण वापस आले आणि तो जो तरुण आहे अविनाश नावाचा त्याच्या घरामध्ये राहू लागले आणि त्याचं घर लाडगाव इथं होतं, या परिसरामध्ये होतं। मग या परिसरामध्ये राहत असताना ही गोष्ट त्या तरुणीच्या आईला आणि तिच्या भावाला मोठ्या प्रमाणात खटकली आणि त्यांनी त्यांच्याच मुलीला ठार करण्याचा निर्णय घेतला, तिचा काटा काढण्याचा निर्णय घेतला। बरेच दिवस तिची वाट पाहिली, ती कधी वापस येते आणि कुठं सापडते। मग अनेक दिवस ते त्यांना सापडली नसल्यामुळं किंवा योग्य वेळ आली नसल्यामुळं त्यांनी तिची वाट पाहिली की ती कधी त्यांना एकटी भेटते। मग तारीख आली 5 डिसेंबर 2021ची। 5 डिसेंबर 2021ला ती जी तरुणी आहे किशोरी नावाची ती त्या तरुणाच्या घरी लाडगाव इथं त्या परिसरामध्ये एका ठिकाणी एका घरामध्ये राहत होती। घरी कोणी नव्हतं, तिचा नवरा काही कामानिमित्त घराबाहेर गेलेला होता, नवीन दाम्पत्य होतं, नेमका संसार सुरू झालेला होता। ती किचनमध्ये काम करत होती आणि त्या किचनमध्ये तिची आई आली। तिची आई आलेली पाहून तिला आनंद झाला, पण त्या आईनं तिचे पाय धरले आणि पाय धरून तिला लगेचच खाली आपटिलं। खाली आपटल्यामुळं तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि सोबत आलेला जो त्या तरुणीचा भाऊ होता त्या भावानं तिच्यावर धारदार शस्त्रानं सपासप वार केलं, तिचं मुंडकं धडापासून वेगळं केलं आणि ते फोटो काढून सोशल मीडियावर सुद्धा टाकले।
अशा पद्धतीची थरकाप उडवणारी घटना वैजापूर तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये घडली होती। यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळसुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती। ही जी आरोपी आई आहे भाऊ आहे, या दोघांवर कडक कडक शिक्षा व्हावी, कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्या तरुणीच्या नवऱ्यानं अविनाशनं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केलेली होती। पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, FIR दाखल केला। पोलिसांनी तपास करून दोघांनाही अटक केली आणि त्यांच्याविरुद्ध दोषपत्र दाखल करत हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं। आता न्यायालयामध्ये प्रकरण गेलं असताना बरेच दिवस उलटत गेले, तारीख पे तारीख येत गेली, पण मात्र 3 वर्ष उलटून गेल्यानंतर मे 2024 मध्ये ती जी आरोपी आई आहे त्या आरोपी आईला आणि तो जो आरोपी मुलगा आहे या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। कारण की अशा व्यक्तीला समाजामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही, त्यांची सोय जेलमध्येच बरी आहे, म्हणून त्यांना दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली आहे। आता ती जी आरोपी आई आहे शोभा नावाची आणि तो जो मुलगा आहे त्या आईचा संकेत नावाचा, त्या मृत होणाऱ्या तरुणीचा तो भाऊ होता आणि ती आई होती। या दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा झालेली होती। आता त्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळं कुठंतरी त्या मृत तरुणीला न्याय मिळाला आहे। पण मात्र ज्या पद्धतीनं पिक्चरमध्ये सिनेमामध्ये दाखवत असतात त्याच पद्धतीनं रिअलमध्ये सुद्धा घडतंय। आता एवढाच टोकाचा निर्णय त्यांना घ्यायचा होता तर त्यांनी समजदाराची भूमिका सुद्धा घ्यायला पाहिजे होती, एवढा टोकाचा निर्णय घ्यायचा नसता। मुलगी पळून गेली आहे, मग तिला समजून सांगायला पाहिजे होतं, घरी आणायला पाहिजे होतं, पण मात्र त्यांनी असं न करता त्या तरुणीचं आयुष्य बर्बाद केलं, तिला मारून यांचं सुद्धा आयुष्य बर्बाद केलं। इथून पुढं आता ते जेलमध्येच राहणार आहेत, ते समाजामध्ये येणार सुद्धा नाहीत। मग असा कोणता त्यांनी लगे मोठा मान त्यांची उंच झाली हे सगळं कृत्य करून, जेणेकरून त्यांना वाटत होतं की त्यांची मुलगी पळून गेली आहे, समाजामध्ये त्यांचं नाव खराब झालं आहे, बदनाम झालं आहे, मग तिला मारून त्यांनी कोणचं मोठं नाव कमवलं आहे आणि हे नाव कमवून जेलमध्ये गेलेत। आता लोक त्यांना चांगलं म्हणणार आहेत का, समाजामध्ये त्यांची मान उंचावणार आहे का, असे विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात। जर आपण पाहिलं तर अजूनही असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात, पण मात्र ते विश्वासात घेऊन त्यांना योग्य समज देऊन जर त्या मुलीनं निवडलेला तरुण योग्य असेल, 5-50 हजार लाख रुपये महिना कमवत असेल तर मग त्याला विरोध करून काय फायदा आहे। त्याची जर तिनं निवड केलेला व्यक्ती योग्य नसेल तर तिला समजून सांगितलं पाहिजे की तो तुझ्या लायकीचा नाही, तो तुला आयुष्यभर सांभाळू शकत नाही। याचा काहीतरी तडजोडीचा मार्ग काढून या ठिकाणी या गोष्टी पार पडू शकतात। विश्वासात घेऊन विचारपूस करून समजून सांगून चांगले प्रकरण सुटू शकतात, पण मात्र असे टोकाचे निर्णय घेतल्यामुळं सगळ्यांचंच आयुष्य बर्बाद होऊ शकतं, हे आपल्याला या गोष्टीवरून घटनेवरून लक्षात येतं। आता जे काही प्रकरण घडले त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।